एक आयाम आपण बघितलं की आपलं आरोग्य आपल्या हातात. आपलं आरोग्य आपल्या हातात. दुसरा एक महत्वाचा आयाम असं आहे आपल्याकडे, आणि ते म्हणजे आपलं घर. हे फार मोठा आयाम आहे. कशाला महत्व देणार आयुष्यात? घराला महत्व दिलं पाहिजे. कोण असतं घरामध्ये? आई असते, वडील असतात, मुलं असतात, आजोबा, आजी, बहीण भाऊ, काय 2-3 मुलं. लिमिटेड लोक असतात ना. मुंबईची लोकसंख्या किती आहे? जवळजवळ 2.25 कोटी असं म्हणतात. ही माणसं किती आहेत? 4-5 आहेत. यांच्यावर आपण चिडतो. 2.25 कोटी लोकांची जबाबदारी आपल्यावर नाहीये, पण यांच्यावर देखील आपण चिडतो, यांना रागवतो. माणसांवर प्रेम करा, आपले साधू संत सांगून गेलेले. इतक्या माणसांवर प्रेम करायची अजिबात गरज नाही. या 4-5 लोकांवर प्रेम केलं तरी चालेल. कन्फाईन, बी लिमिटेड. त्यांच्या गरजा बघा, त्यांच्या आवडीनिवडी बघा, त्यांचं आरोग्य बघा, त्यांच्या डिमांड्स बघा. तुम्ही तुमच्या मुलाला खोडरबर आणि पेन्सिल आणून न देता दुसरीकडे आणखीन कोणाला मिठाया खाऊ घालत असाल तर ते व्यर्थ आहे. मेन बेसिक. घरामध्ये आणखीन कोण येतं बघा, घराची व्याप्ती कशी वाढते ती. आपले मित्र येतात, पुष्कळ वेळा मित्रांमध्ये घरोबा येतो. येतात ते, त्यांच्या भावना आपण समजून घेतो, ते आपल्याला मदत करतात. बघा ही कक्षा कशी वाढत चाललेली आहे. काका, मामा, मावश्या, त्यांची मुलं, बघा नाही, वाढवत चला, वाढवत चला, वाढवत चला. आपल्या आयुष्यामध्ये एक फार मोठी गोष्ट आहे, ते साहेब, आपले असिस्टंट. तुम्ही म्हणाल घराबद्दल बोलताय की दुनियेबद्दल बोलताय तुम्ही? स्वाभाविक आहे ना हा प्रश्न. घर म्हणजे काय हो? एक स्ट्रक्चर, 4 भिंती, 2 बेड हॉल किचन. नाईलाज म्हणून आपण राहतोय तिथे. माणूस विचारांनी इतका महान आहे की तो एवढ्या छोट्या खोरड्यामध्ये आपलं घर म्हणायला तयार नाही. खूप मोठं घर आहे त्याचं. घर म्हणजे घरातली माणसं आणि त्यांच्या प्रती आपल्याला असलेल्या भावना, त्याला घर म्हणतात. आणि मग ही घर आपण म्हणतो ना, घर आमच्या घरच्या सारखा आहे होतो. घरातला नाहीये पण घरच्या सारखा आहे. घर ही एक भावना आहे. घर म्हणजे विटा सिमेंट, ते गर्डर्स वगैरे ते नाहीये. घर म्हणजे एक एक भावना आहे. सगळ्या जगातून कुठूनही फिरून आला तरी योद्धा आपल्या घरी झोपतो येऊन. आणि ही घराची जी मोठी व्याप्ती आहे ती जर आपण वाढवून गेलो तर आपल्याला हे आपले जवळचे नातेवाईक वाटतातच. पुन्हा आपले मित्र आपल्याला आवडतात. पुन्हा आपल्या नातेवाईकांमध्ये असलेले त्यांचे त्यांचे दूरदूरचे नातेवाईक पण आपल्याला आपले वाटू लागतात. मित्रांचे मित्र आपले होतात. ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी असलेले जे सगळे असिस्टंट्स आहेत त्यांच्याबद्दल पण आपण चांगलं बोलतो, त्यांच्या प्रती चांगल्या भावना ठेवतो. ते पण घरातल्या लोकांसारखं त्यांच्यावर प्रेम करतो. जपानमध्ये एक असं उदाहरण आहे की जपानमध्ये जर तुम्ही गेलात, अमेरिकेमध्ये जर तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला तो व्यवसाय सगळा समजावून सांगतात. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेतली, तुम्हाला सगळा व्यवसाय समजून सांगितल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता तो मॅनेजर म्हणेल, अच्छा ओके, इट्स ओव्हर टुडे, लेट अस मीट टुमॉरो. आणि संध्याकाळी 5 वाजता तुम्ही गुड बाय म्हणाल. पण तेच तुम्ही जपानमध्ये गेलात तर दिवसभर तुम्हाला तो त्याची कंपनी समजावून तर सांगेलच, परंतु संध्याकाळी 5 वाजता विचारेल, ऑफिस तर संपलंय, जेवणार कुठे रात्री, झोपणार कुठे, चला माझ्या घरी, मी तुम्हाला जेवू घालतो, माझ्या घरी राहा आजची रात्र.
प्रेम, जिव्हाळा, माणसं कॅच करण्याची शक्ती जपानमध्ये जास्त असल्या कारणानं जपान अमेरिकेच्या कितीतरी पुढे निघून गेलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी जगावर जपानचं आर्थिक अधिराज्य, ज्या ठिकाणी प्रेम आणि जिव्हाळा असतो ना त्या ठिकाणी उत्पादन वाढतं, आणि ज्या ठिकाणी प्रेम आणि जिव्हाळा नसतो, जिथे फक्त सर्क्युलर्स, जिथे फक्त नियम, जिथे फक्त सस्पेन्शन, जिथे फक्त डिसमिसल, जिथे ह्या गोष्टी असतात ना, त्यामुळे ठीक आहे. रिटायर झाल्यावर खूप आनंद होतो अशा व्यवस्थापनातून. लोक रिटायर होण्याची वाट बघत असतात, आणि काही व्यवस्थापन अशी असतात रिटायरमेंटच्या वेळेस माणसं रडतात की आता आम्ही काय करणार, आता असे साहेब आम्हाला कुठे मिळतील, असं व्यवस्थापन आम्हाला कुठे मिळेल, अशी माणसं आम्हाला. घराची व्याप्ती वाढवणं म्हणजे घर, लक्षात घ्या. म्हणजे काही वर्कशॉप मध्ये आपण काही काही एक्झरसाइज देतो मुलांकडून, डिटेल मध्ये जातो आपण ते वर्कशॉप जेव्हा घेतो त्यावेळेस. आता हे एक भाषण स्तरावर ही गोष्ट आहे.